हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की असं MRI वगैरे काढलेला आहे. तर काही नाही, इंजेक्शनचा कोर्स एक 4 दिवसाचा सांगितलेला आहे आणि त्यात फक्त एक साधारण 5-6 तास मला ठेवून घेऊन त्या इंजेक्शनचा वगैरे कोर्स देणार आहे. मात्र व्हिडिओमध्ये मी गॅप टाकणार नाही आहे. किमान सकाळचा एक व्हिडिओ हा मी करणारच आहे. जाण्याच्या आधी रोजच्या रोज आपला एक व्हिडिओ टाकणार आहे. आणि तसं म्हणाल तर काळजीचं कारण आहे का, तर हो थोडंसं आहे, पण कव्हर करूया असं डॉक्टर म्हटलेत. कारण म्हणजे करतील, ते व्यवस्थित करतील. आपल्या मागं महाराज आहेत, आपल्याला कशाचीही काळजी नाही. जे काही आपल्याला आहे ते आपलं महाराज बघणार आहेत. आणि काल एका ताईंचा एक छान कमेंट आला होता. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी निगेटिव्ह कमेंट बिलकुल नव्हता केला, पण तरी तुम्हाला सगळ्यांना विचारते की मी काल खरं तर ॲक्च्युली मागचा विषय काहीच काढला नव्हता, पण तरी त्या म्हटल्या की तुमचे ब्लॉग छान असतात, तुमचं बोलणं छान असतं, पण तुम्ही तेच दुःख कवटाळून बसता, त्यामुळे जरा बोर होते. तर खरंच तुम्हाला माझ्या मन मोकळं करण्यानं जर सगळ्यांना बोर होत असेल तर मला सांगा. मी तसे विषय म्हणजे मी ते विषय काढलेच नाही आहेत. खरं तर कालचा व्हिडिओ एकदम वेगळा होता, एकदम छान होता. म्हणजे मी मोटिवेशन करण्यासाठीच बोलत होते की हसत हसत सामना कसा करायचा. पण तरी जर माझ्यामुळे कुणाचं मन दुखवलं असेल किंवा कुणाला जर असं बोर वगैरे वाटलं असेल तर खरंच मी मनापासून तुमची माफी मागते. पण कसं आहे तुम्हाला सांगू का, ज्याच्या आयुष्यात जे चालतं की नाही आपण त्याच विषयावर बोलतो. आता तुम्ही जर नोकरीमुळे त्रस्त असाल की मला नोकरी लागत नाहीये, नोकरी लागत नाहीये, तर आपण दिवसभरात मला वाटतं 15-20 वेळा तेच बोलतो. फक्त आपण घरातल्यांशी बोलतो. किंवा जर एखाद्याला बाळ नसेल तर आपल्या दिवसातनं 5-6 वेळा तरी तोंडातनं त्या स्त्रीच्या नक्की येत असेल की अरे बाळ होण्यासाठी काय करावं, कुठली सेवा करावी, कुठला उपाय करावा, कुठल्या दवाखान्यात जावं असं वाटतं. ज्याला नोकरी नसेल, ज्याच्याकडे पैसा नसेल, ज्याच्याकडे घर नसेल, त्या ज्याच्या आयुष्यात जे चाललं आहे त्याच्या आयुष्यात ते लोक तेच बोलतात. हे अगदी शाश्वत सत्य आहे. मग ज्या ताईंनी मला हा प्रश्न केला त्या त्यांच्या आयुष्यात अशी एखादी तरी गोष्ट असेल की त्याच्यावर त्या दिवसातनं एकदा तरी बोलतात. आणि मी तुमच्याशी बोलते ॲज अ फॅमिली, तुम्हाला समजते, तुम्ही सगळं माझे कुटुंब आहात. आणि फॅमिली ब्लॉग याचा अर्थ काय असतो, तर फॅमिली ब्लॉग म्हणजे आपल्या आयुष्यातले अपडेट तुम्हाला देणं, की मी 2-3 दिवस काय येऊ शकले नाही किंवा काय चालू आहे हे सगळं सांगणं. हे मी तुम्हाला हे करत असते की काय चालू आहे सध्या माझ्या आयुष्यात. तर चला, आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रामाला सगळ्यांनी जाऊन या. आज मी नाही जाऊ शकत आहे, कारण नाही म्हणजे मी 2 व्हीलरवर नाही आज बसू शकत आहे, त्यामुळे मी रामाला नाही जाऊ शकत आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडून माझाही नमस्कार सांगा. आणि मी तर इथूनच अयोध्येतल्या रामाला नमस्कार करते, रामरायाला, श्री प्रभू रामरायाला नमस्कार करते. आणि सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना समृद्धी दे, सगळ्यांच्या आयुष्यात शांती दे, समाधान दे अशी प्रार्थना करते. तुमच्या सगळ्या आपल्या कुटुंबासाठी माझ्याकडून इथूनच अयोध्येच्या रामप्रभूंना आत्ताच मी प्रार्थना करते आणि कायमच करते. मी तुम्हाला कालही सांगितलं, जेव्हा कधी महाराजांपुढे हात जोडते तेव्हा मी सगळ्यांसाठी मागते. अगदी माझी नेहमीची सवयही मी तुम्हाला सांगते की एखादी ॲम्ब्युलन्स जर हॉर्न ते वाजवत गेली, लाईटिंग ते, तर मी म्हणते महाराज जे कोणी असेल ते सुखरूप घरी पोचू दे. कुणाच्या आयुष्यात असा प्रसंग येऊ नये की त्यांच्या आयुष्यात असं काही घडलंय. आता ना एक हिंदी चॅनल आहे, तुम्ही पाहिलं नसेल तर कधीतरी जाऊन बघा, चटोरी रंजना. काल म्हणजे मी तिचे कधीतरी रेसिपी बघायचे, रेग्युलर व्ह्यूअर नाही आहे मी ॲक्च्युली तिचे, पण मी कधीतरी तिचे व्हिडिओ बघायचे. आणि तिच्या आयुष्यामध्ये 17 वर्षाचा तिचा 10वीतला मुलगा एक्सपायर झाला आणि तिच्या आयुष्यातलं दुःख हे हॅट्स ऑफ आहे त्या मदरला, की तिच्या आयुष्यातलं दुःख हे कोणाच्याच आयुष्यात येऊ नये. मग जेव्हा आपण आपलं दुःख खरंच कवटाळून बसतो, तर त्यांचं वाक्य बरोबर आहे की कवटाळून बसतो, तेव्हा नेहमी दुसऱ्याच्या दुःखाकडे बघावं. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असते. काल तो चटोरी रजनी असं तुम्ही सर्च करा, तुम्हाला ते दिसतील सगळे व्हिडिओ. तर तिनं स्वतःच्या मुलासाठी तिला खूप ट्रोल करण्यात आलं की तुला काही लाज वाटते का, किंवा तू मुलगा गेलाय तरी कसे कपडे घालतीस, मुलगा गेलाय तरी तू कशी हेअरस्टाईल करतीस. म्हणजे समाज फक्त टोचण्यासाठी असतो. मला तुम्हाला काय सांगायचंय की समाज आहे ना तो फक्त टोचण्यासाठी असतो. तिचा फक्त कालचा 46 मिनिटाचा लाईव्ह बघा,
मी तर नाव मेन्शन करते, चटोरी रंजना. मला ते बघून इतकं वाईट वाटलं की तिनं अशी क्लिप वगैरे काढली डोक्याची आणि म्हटली हा आता नाहीये माझी हेअरस्टाईल. मग मी आहे का दुःखी? तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? की दुःख म्हणजे मी काय रोज रडत बसू का? सोशल प्लॅटफॉर्म हा माझं काम आहे. जसं की घरातलं कोणीही गेलं, लहान मूल जावो, मध्यम वयीन जावो, तरुण जावो, आई जावो, वडील जावो, पती जावो, पत्नी जावो, घरातलं कुटुंब सांभाळण्यासाठी स्त्री असो पुरुष असो त्याला कमवण्यासाठी एकदा कुणाचाही 13वा झाला की 14व्या दिवशी कामावर जावेच लागते. तसंच एका युट्यूबरचं काम आहे की आपल्या आयुष्यात काहीही घडामोडी चालत असू दे, आपलं जे हे आमचं जसं तुम्ही 11 ते 5 ऑफिसला जाता, 11 ते 6 कामाला जाता, तसं आम्ही सोशल युट्यूबर इन्फ्लुएन्सर आहोत की तुमच्यापर्यंत पोहोचणं हे आमचं एक ऑफिशियल काम आहे की आमचे ब्लॉग करणं, आमचे व्हिडिओ करणं. आज तिला इतकं ट्रोल करण्यात आलं की तू चांगले कपडे घालून कशी बसू शकतेस. तिनं बरोबर उत्तर दिलं समाजाला की आता माझ्याकडे फाटके कपडे नाही आहेत, फाटके कपडे घालून बसले तरच मला माझ्या मुलाचं दुःख आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? आणि तिनं ना एक तिच्या शाळेतल्या म्हणजे तो 10वीत होता, अत्यंत टॅलेंटेड फोटोग्राफर मुलगा होता आणि तिनं ना त्या मुलांसाठी पार्टी दिली. म्हणजे त्या शाळेतल्या मुलांसाठी तिनं तो पार्टी शब्द वापरला. त्यावरून पण तिला ट्रोल करण्यात आलं. पण तिनं सांगितलं की माझ्या मुलाचं स्वप्न होतं की 10वीची परीक्षा झाली की आई आपल्या सगळ्या मुलांना पार्टी दे. आणि तिला तिच्या स्वप्नात येऊन 12व्या दिवशी म्हणजे 12व्या दिवसापर्यंत बघा, आपला ज्या घरातील कोणाचाही मृत्यू होतो तो आत्मा 12 दिवस त्याच घरात असतो, त्याच घरात तो कुठंतरी फिरत असतो. आणि 12व्या दिवशी ती म्हटली 2 जिने चढून तो आला आणि मी रडत असलेले बघून तो गेला हे मला स्पष्ट दिसलं. आणि त्या दिवशीपासून मी ठरवलं की रडायचं नाही हे बघून. आणि तिचं ते मुलांना सगळ्या सांगितलं तिनं की आज कुणीही रडायचं नाही, आज मी माझ्या मुलासाठी तुमच्या सगळ्यांना पार्टी देते. तिच्या शाळेतलं ते भाषण, तिचं ते टीचरांचं भाषण, हे सगळं बघून इतकं मनाला फील झालं ना की अरे काय ही आई आहे, काय हे वडील आहेत, किती दुःख सहन करतायत आणि तरीही समाजासमोर हसत हसत त्याचा स्वीकार करतायत की 17 वर्षाचा एकुलता एक मुलगा, त्यांना दुसरी मुलगी किंवा काहीही नाहीये, तरीही ते कुटुंब आपल्या मुलाला वाईट वाटू नये किंवा त्या मुलाने स्वप्नात येऊन तिला सांगितलं की आई लेट्स गो प्लीज, माझं एवढंच आयुष्य होतं, तू रडू नकोस असं तिला स्वप्नात येऊन सांगितलं. आणि तिनं ठरवलं की डोळ्यातून पाणी काढायचं नाही. तिनं तिच्या मुलाची रूम दाखवली, तिनं ती खूप सुंदर सजवली होती. तुम्ही सांगा ह्याच्यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं की एका आई वडिलांनी आपलं तरुण 17 वर्षाचं कवळं मूल गेलेलं बघणं, यापेक्षा मोठं दुःख माझं खरंच नाही, नखा एवढं पण नाहीये, काहीच नाहीये. आणि मी तर म्हणते प्रत्येक आईला, कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलाचा मृत्यू बघणं हे कोणाच्याच नशिबात येऊ नये, दुश्मनाच्याही नशिबात येऊ नये अशी मी आज अगदी खरंच मी तो व्हिडिओ बघितल्यापासून महाराजांना प्रार्थना केली की त्या आईचं दुःख कमी कर आणि त्या तसं कुणाच्याच नशिबात दुःख आणू नकोस. आणि दुःख हे समजलं तर पर्वता एवढं आहे आणि समजलं तर मोहरी एवढं आहे हेही मला कळालं. आणि माझा विषय जर खरंच सांगते बरोबर आहे, ज्यांना कुणाला माझ्या विषयामुळं बोर होत असेल त्यांनी नका बघू माझे व्हिडिओ. पण माझ्या आयुष्यात जे चालू आहे ते कधी हसत कधी रडत मी सांगते. आणि मी गुढीपाडव्यापासून नाही, मी सांगितलेलं आहे की मी मूव ऑन केलेलं आहे, मी जुनं सगळं विसरलेले आहे आणि मी सगळ्यात छान राहण्याचं ठरवलेलं आहे. तर मला थोडासा तुमचा सपोर्ट हवा आहे. आता तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी उठून तुम्हाला घरातलं व्लॉगिंग काम नाही दाखवू शकत आहे, पण तुमच्यापर्यंत कनेक्ट होण्यासाठी किंवा तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी जर मला 10 मिनिटं यावं वाटलं आणि थोडंसं माझ्या मनातलं काही सांगावंसं वाटलं आणि त्यामुळे जर माझं मन हलकं झालं तर मी करू नये का असं मला खरंच तुमच्याकडून उत्तर हवं आहे की मला गप्पावर. आता मी पुढचे 4-5 दिवस बघा तुमच्याशी इंडियन मॉम सुनेत्राचे व्हिडिओ एक वेळ मी करेन, पण या चॅनलवर मी नाही येणार आहे कारण मला माहिती आहे माझी तशी परिस्थिती नाही आहे. मला तुम्हाला माझं कुठलं असं दुःख नाही दाखवायचं की मला सलाईन लावलंय किंवा मला काय लावलंय, मला बिलकुलही नाही दाखवायचं आणि मी दाखवणार पण नाहीये. मला माहिती आहे की काय बघून लोकांना दुःख होतं, काय बघून लोकांना
त्रास होतो, काही हेटर्स असतात त्यांना ते बघून आनंद होतो. सगळ्या प्रकारचे लोक जगात असतात बघा. आपलं सुख बघून जळणारे असतात, आपलं सुख बघून त्यांना चांगलं वाटणारे असतात, आपलं दुःख बघून आनंद वाटणारी पण लोक या जगात असतात. सगळ्या प्रकारची लोक या जगामध्ये असतात. आणि ती बाई एक म्हटली की नजरेमध्ये एवढी ताकद नाहीये जेवढी आशीर्वादामध्ये ताकद आहे. आणि मी नेहमी तुमच्याकडून, तुम्ही जेवढे कोणी मोठे लोक मला बघत आहात त्यांच्याकडून मी आशीर्वाद मागते, लहानांना मी प्रेम देत असते. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत कायम मोटिवेशनल व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करत असते. आणि मी एकदा वचन दिलंय ते दिलंय, मी ते नाव परत ना काढलंय ना काढणार आहे. हे पण मी तुम्हाला सांगते की मलाही माहिती आहे ना की कुठल्याही विषयाला किंवा कोणताही विषय ऐकायला एक मर्यादा असते. मात्र समाज म्हणजे जे चटोरी रजनीचे मी व्हिडिओ बघितला, किती समाज टोचू शकतो एखाद्याला की तू चांगले कपडेच कसे घालू शकतेस, तू हेअरस्टाईलच कशी करू शकतेस, तू चांगले ड्रेसच कसे घालू शकतेस, तू बांगड्याच कशा घालू शकतेस. अरे मग काय एखाद्या आणि अजून एक तिला कमेंट आला होता की ती सांगत होती की तू सुसाईड का नाही केलंस, तुझ्या जागेवर मी असते तर सुसाईड केलं असतं, तुझ्या जागेवर मी असते तर मी वेडी झाले असते, अशी तिला कमेंट केली. अरे तुम्ही आधार द्या ना. एखाद्याला जर तुम्ही आधार देऊ शकत नाहीये तर तुम्ही त्याचं मन पण तोडू नका. आपल्याला काय अधिकार आहे. आजपर्यंत अनेक ब्लॉग, अनेक व्हिडिओ मी बघते. जर मी 100 व्हिडिओ बघितले, एक उदाहरण देते, 100 मी बघत नाही तर त्यातला एक तरी असा व्हिडिओ असतो जो मला बिलकुलही आवडत नाही, पण मी त्याच्या खाली जाऊन आजपर्यंत धाडस केलं नाहीये कमेंट करण्याचा की किती रॉंग आहे किंवा काय आहे, म्हणजे कधीच नाही. कारण तो व्हिडिओ करण्यामागं त्या इन्फ्लुएन्सरचा म्हणजे यूट्यूबरचा खूप मेहनत असते किंवा कुणाच्या मनात दुःख साठलेलं असतं, कुणाच्या मनात सुख असतं आणि ते वाटण्यासाठी आपण एक ग्रुप तयार करतो. आपल्याला असं वाटतं की हे माझे सगळे हितचिंतक आहेत, यांच्यापर्यंत मला हे सांगावं की नाही सांगावं असा मला प्रश्न नाही पडला पाहिजे. मी तुमच्याशी मोकळेपणानं बोलले पाहिजे, तुम्हीही माझ्याशी मोकळेपणानं बोलले पाहिजे. आता तुम्ही बघताय मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते, हार्ट्स तरी किमान देते, मी वाचते प्रत्येकाच्या आयुष्यात काय चालू आहे हे मी ऐकते. मात्र फोन मी जास्त नाही उचलत. तुम्हाला सांगू का, काही काही लेडीज फोन करतात आणि डिरेक्टली रडायला सुरुवात करतात किंवा मी जे उपाय सांगितले त्याच्यावरच अजून काहीतरी सांगा म्हणतात. मग अशा लोकांना उत्तर नाही मी देऊ शकत, कारण की ऑलरेडी जर मी तुम्हाला सांगते की या गोष्टीवर ही सेवा करा, या गोष्टीवर हा उपाय करा, तर अजून वेगळं तुम्ही काय अपेक्षित ठेवता माझ्याकडून हेही मला कळत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे बाटिक ड्रेस ML XL XXL सगळे साईज अवेलेबल आहेत. मी परवा व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघा, कम्युनिटीला तो टाकते म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल. मी स्वतः त्यातले 4-5 ड्रेस ठेवलेले आहेत, बाटिकचे ड्रेस, सगळे कलर अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर ड्रेस आहे, मलमल कॉटन. त्यातही मला सपोर्ट करा असं मी तुम्हाला परवा त्याच्या दिवशी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकानं आज रामाजवळ, महाराजांजवळ प्रार्थना करा की आपल्या ताईची तब्येत लवकर बरी होऊ दे, कुठलंही काही मोठं काही हे होऊ नये, जे थोडक्यात आहे ते थोडक्यातच निभवावं. मी नाही सांगणार आहे आत्ता हे सोशल मीडियावर की मला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे आणि माझ्यावर आत्ता काय ट्रीटमेंट होणार आहे, मी काही नाही सांगणार आहे. कारण एकदा आपण वचन दिलं की दिलं नाही म्हणजे नाहीच. मी कधीही डोळ्यात पाणी आणून माझ्या मित्रमैत्रिणींशी, माझ्या ताई दादांशी, माझ्या काका काकूंशी कधीच बोलणार नाहीये. एकदा दिलं की दिलं, एकदा ठरवलं की ठरवलं. मी कधीही एखादी गोष्ट ठरवली ना की त्यात मागं वळून बघत नाही. हा माझा खूप लहानपणापासूनचा स्वभाव आहे. जीव ओतला एखाद्यावर तर इतका ओतते की ते माणूस म्हटलं पाहिजे अरे जीव किती लावतीस. आणि एखाद्याला जर मला नाही ना मनात ठेवायचं तर मी नाही ठेवत, पूर्णपणे काढून टाकते. अशी काढून टाकते की परत त्याला कुठेही माझ्या जागा नाहीये. असा माझा स्वभाव आहे. तो चांगला आहे की वाईट आहे मला माहीत नाही, पण माझा स्वभाव असाच आहे की मला कधीच कुणाला स्वतःहून दुखवायला आवडत नाही. पण मला जर कुणी विनाकारण दुखवलं तर मी त्या व्यक्तीला कधी जास्त करून उलटं बोलत नाही, पण त्या व्यक्तीचं मी लक्ष काढून घेते. असा माझा स्वभाव आहे. तर चला, एक 3-4 दिवस मला वाटतं, तर एक 4-5 दिवस सुनेत्राज लाईफस्टाईलवर काही येणार नाही. शक्य झालं तर सकाळी मी दवाखान्यात जाण्याआधी तुमच्याशी एक 5-5 मिनटं बोलेन आणि जाईन. पण नाही शक्य झालं तर एक 4-5 दिवस वेट करा. त्यानंतर माझे तुम्हाला ब्लॉग, रेसिपी काय जे असेल ते बघायला नक्की मिळेल. ही फक्त एक लाईव्ह अपडेट होती जी मी तुम्हाला आज पण दिली. त्यातूनही माझ्यामुळं कुणालाही काही वाईट वाटलं असेल, मन दुखलं असेल, बोर होत असेल तर कृपया
मला माफ करा, आणि ज्यांना खरंच आवडत नाहीत त्यांनी व्हिडिओ नका बघू, कारण विनाकारण कुणालाही मला दुःख द्यायचं नाही आहे. ज्याच्या आयुष्यात जे चाललं आहे त्याला माहीत आहे की त्या दुःखाची तीव्रता किती आहे आणि ते माणूस काय सहन करत आहे, कशातून जात आहे, हे फक्त त्या व्यक्तीला माहीत असतं. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आपण काय करावं, प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात जरी कुणी असं शेजारी पाजारी, तुमची मैत्रीण, तुमची बहीण कुणी असेल तर एक हात मदतीचा द्या, कायम एक हात मदतीचा द्या. कधीही त्या माणसाला त्याच्या माघारी चर्चा करू नका, हसू नका, त्याच्या विरुद्ध गॉसिप करू नका. कारण प्रत्येकाला माहीत असतं, ज्याचं ते म्हण आहे की नाही, ज्याचं जळतं त्याला कळतं, ती भावना आहे. कारण ज्याच्या आयुष्यात ते प्रसंग घडून गेलेत, फक्त आणि फक्त त्याला समजतं की ते दुःख काय आहे. तर त्या आईच्या दुःखाला खरंच सलाम आहे माझा की तिनं एवढं सगळं सहन करून त्या मुलांना म्हणजे अक्षरशः पार्टी दिली तिनं. आणि तिने सांगितलं की एकाही मुलाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. वडील ढसाढसा रडत होते. नाव मी पुन्हा सांगते, चटोरी रजनी. जाऊन व्हिडिओ बघा. नाही तुमचे डोळे पाणावले तर मला सांगा की काय असतो ना समाज, किती टोचून बोलतो एखाद्याला की तू चांगले कपडेच कसे घालू शकतेस किंवा काय. नाही असं बोललं पाहिजे. म्हणजे समाजानं कुठेतरी सुधारलं पाहिजे, विचार सुधारले पाहिजे. मला एक माहिती आहे बघा, आपण नुसतं म्हणतो की आता स्त्री पुरुष एक समान आहे किंवा स्त्रीवर आता अन्याय होणं कमी झालंय, पण नाही. प्रत्येक घरात स्त्रीवर एक वेगळ्या प्रकारचा अन्याय आजही चालू आहे, हे मला माहिती आहे. प्रत्येक स्त्रीवर काहीतरी प्रकार वेगळा असतो. कुणाला तरी कुणाच्या घरामध्ये ना सगळं असतं, पैसा असतो, सोनं नाणं असतं, सगळं असतं, पण नवरा प्रेमानं बोलतच नाही. तर कुणाच्या घरामध्ये व्यसनाधीन नवरा असतो, तर कुणाच्या घरामध्ये पैसा कमवत नाही. असे अनेक, कुणाच्या घरचा नवरा बायकोला किंमतच देत नाही, तिच्याशी जास्त बोलतच नाही. अनेक प्रकारे जगामध्ये, अनेक प्रकारे स्त्रीवरचा अन्याय ना कधी कमी झाला होता ना कधी होईल. तो आपल्यालाच कमी करायचा आहे. आपणच आपल्यासाठी उभं राहायचं आहे. आपल्यासाठी उभं राहायला किंवा आपल्या पाठीवर हात थोपटायला कोणीही येणार नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. चला, व्हिडिओ बोलता बोलता 17 मिनिटाचा झाला आणि गप्पा मारायला बसले तर 1 तास पण बसेन मी. कारण मला तुमच्यापाशी बोललं की का कोणास ठाऊक एक असं तडपणच कमी झाल्यासारखं होतं. खूप छान वाटतं. आणि मी कमेंटची वाट बघत असते की मला कोण काय कमेंट करतंय किंवा माझ्याशी कोण काय बोलतंय. आणि खरंच मनापासून बरं वाटतं. तुमच्या सगळ्यांची एवढा सपोर्ट मला आहे, त्याबद्दल अगदी मी तुमची मनापासून ऋणी आहे. आणि समर्थांपाशी एवढीच प्रार्थना की प्रत्येकाला सुख दे, प्रत्येकाला सुखी ठेव, एवढीच प्रार्थना करते. श्रीराम, जय राम, जय जय राम.